नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी मस्त अशी मेथी आणि मूग डाळीच्या पुऱ्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर पुऱ्या तयार करण्यासाठी इथे 1 वाटी मी मूग डाळ 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे। 1 मोठी वाटी मेथी आहे, निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली आहे। आता ही मेथी जी आहे ती अगदी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे, कारण आपल्याला पुऱ्या तयार करायच्या आहेत। तर छान बारीक अशी ही मेथीची भाजी चिरून घेतलेली आहे। एक मी नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे आणि त्यावर अगदी थोडं तेल घालून चिरून घेतलेली मेथीची भाजी थोडी सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायची आहे, म्हणजे पुऱ्या लाटताना आपल्याला सोपं जाईल आणि पुऱ्या फाटणार नाहीत। आता ही जी मी मुगाची डाळ भिजवून घेतली होती, तर ती मिक्सरच्या पॉटमध्ये घालून अगदी बारीक अशी त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। अगदी फाईन अशी पेस्ट तयार करायची आहे। एका मोठ्या परातीमध्ये मी कणिक घेतलेली आहे। त्यानंतर आता ह्यामध्ये मी ही बारीक पेस्ट तयार करून घेतलेली मुगाची डाळ घातली आणि शिजवून घेतलेली मेथीची भाजी घातली आहे। चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे। पाव टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून तीळ घातले आहेत, अर्धा टीस्पून कलौंजी घातली आहे, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून धणे जिरे पावडर, अर्धा टीस्पून लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडं तेल घातलेलं आहे। 1 हिरवी मिरचीसुद्धा मी ह्यामध्ये घातलेली आहे, अगदी बारीक चिरून घेतली होती। थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण जे आहे ते छान घट्टसर मळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला पुऱ्या तयार करायच्या आहेत। तर छान घट्टसर ह्या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। 10 मिनिटं मी मुरू दिलेलं होतं। त्यानंतर आता थोडं तेलाचा हात लावून ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर पुऱ्या लाटण्यासाठी अजिबात पिठाचा वापर करायचा नाही आहे, तर तेल लावूनच ह्या पुऱ्या लाटायच्या आहेत आणि त्यानंतर मग तळून काढायच्या आहेत। तर खूप चविष्ट आणि पौष्टिक अशा ह्या मेथी आणि मूग डाळीच्या पुऱ्या तयार होतात आणि अशा प्रकारच्या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता, कारण ह्या 3 ते 4 दिवस पुऱ्या छान राहतात, अजिबात खराब होत नाही। मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही ह्या अशा पद्धतीच्या पुऱ्या करून देऊ शकता। तर खूप छान अशा ह्या मेथी आणि मूग डाळीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा छानशा नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा, धन्यवाद। आणि ह्या चविष्ट आणि पौष्टिक पुऱ्या पाहून मला तर खूप भूक लागलेली आहे। मी आता छान असं जेवणाचं ताटसुद्धा वाढलं आहे।